नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी करणारे प्रसाद हिरे सध्या आपल्यासोबत आहेत। खरं तर प्रसाद हिरे यांच्या माघारीसाठी महायुतीतील नेते देखील आपल्याला प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्वतः उमेदवार प्रसाद हिरे आहेत। खरं तर आपल्या माघारीसाठी आपण महायुतीचा जो अधिकृत उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यावा यासाठी कुठेतरी महायुतीचे नेते जे आहेत ते आता प्रयत्न करतात। जरूर शिवसेनेच्या नेत्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला। काल मी सामंत साहेबांची 1.5 तास चर्चा केली आणि त्यांनाही पटवून दिलं की जो उमेदवार समोरचा आहे तो किती कुचकामी आहे, मतदारांची त्याने किती प्रतारणा केलेली आहे, फसवणूक केलेली आहे, कोणाच्याही उपयोगी पडला नाही, सबंध समाज त्याच्यावरती चिडून आहे आणि अशा परिस्थितीत नुसते मतदारच नाही समाजच चिडलेला आहे आणि अशा परिस्थितीत हा निवडून येण्याची शक्यताच नाही, हा पडणारच आहे आणि फार मोठ्या मताधिक्याने पडणार आहे साहेब तो। आय प्रॉमिस यू दॅट आय विल विन बाय आत्मविश्वासानं तुम्ही सांगता हँडसम मार्जिन, नॉट स्मॉल मार्जिन, दुपटीच्या फरकाने पाडीन, खात्रीलायक सांगतो। पाडणार म्हणजे पाडणार। नेमकं तुमचं विजयाचं गणित कसं आहे? मग विजयाचं गणित मी सांगितलं, आत्मविश्वासानं सांगतायत की त्याला दुपटीनं पाडणार म्हणून समोरच्या उमेदवार गणित सोपं आहे साहेब। मला माझ्या विचारांवरती विश्वास आहे, मला चांगल्या विचारांचा चांगल्या आचारांचा वारसा आहे। डॉक्टर बळीराम हिरेंचा वारसा आहे, भाऊसाहेब हिरेंचा वारसा आहे, माझे दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रमोदजी महाजन यांचा वारसा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीशजी महाजन साहेब यांच्यावरती माझी नितांत श्रद्धा आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत चांगल्या वर्तणुकीने, असंस्कृतपणाने नव्हे, भांडणतंटा न करता, शिवीगाळ न करता, कोणाशी वाईट न बोलता, अगदी संविधानिक पद्धतीने आणि प्रेमाने मी लोकांची मनं जिंकणार आहे आणि मनं जिंकलेली आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। वोटर्स जे आहेत या निवडणुकीत ते फार सज्ञानी आहेत, फार हुशार आहेत, फार अभ्यासू आहेत आणि त्यांना तवरून ताकबाद समजतं साहेब। खरं तर आपण विजयाचा विश्वास देखील व्यक्त करतायत। बंडखोरी केलेली असताना आपण भाजपच्या कार्यालयात आलेत, कुठेतरी आपल्याला भाजपचा यामध्ये छुपा पाठिंबा आहे का? हे भाई माझंच कार्यालय आहे ना, वसंत स्मृती हे माझंच कार्यालय आहे। गेले 20 वर्ष मी ते 200 वेळा आलो असेल। एवढं छोटंसं कार्यालय होतं तेव्हाही आलो, मोठं झालं तेव्हाही आलो। मी भाजप कार्यालयात येणार आज येईल आणि उद्या येईल, कायम येत राहील। मात्र आपण बंडखोरी करून उमेदवारी करतायत आणि अशा वेळेस बंडखोरी भारतीय जनता पक्षाविरुद्ध नाही ना, माझी बंडखोरी शिवसेनेविरुद्ध आहे। मला फक्त हा उमेदवार पसंत नाही, त्याला ज्या प्रकारे समाजाची रिॲक्शन आहे साहेब, तुम्ही माझ्याशी बोलू नका, तुम्ही सर्वसामान्य मतदारांशी बोला, तो तुम्हाला सांगेल की हा उमेदवार काय योग्यतेचा आहे। प्रसाद हिरे म्हणण्यापेक्षा जनता काय म्हणते, मतदार काय म्हणतो, पक्षाचा कार्यकर्ता काय म्हणतो याला महत्त्व आहे साहेब। यांनी एखादं पत्र जनतेच्या कामासाठी, हे काम झालं पाहिजे, हा एवढा बंधारा झाला पाहिजे, इथे गटर झाली पाहिजे, इथे नाले झाली पाहिजे, इथे एखादं सभागृह झालं पाहिजे, असं एखादं पत्र दिलंय का? याच्या आमदारकीच्या काळाचा, त्याच्या पदाचा फायदा हा समाजाला केव्हाच मिळाला नाही। त्यामुळे समाज उबगला आहे, माझ्यासारखे लहान थोर कार्यकर्ते दुखावले गेलेले आहेत आणि याचा फटका या उमेदवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही। माझी बंडखोरी कुठल्याच पक्षाविषयी नाही, मला आदर आहे राष्ट्रवादीविषयी, मला आदर आहे छगन भुजबळ साहेबांविषयी, मला आदर आहे आमचे जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते दादासाहेब भुसे यांच्याविषयी, ऑफकोर्स मला झिरवाळ साहेबांविषयी आदर आहे। परंतु माझी श्रद्धा, मला माझं केंद्रबिंदू गिरीशजी महाजन आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। खरं तर आज आपली गिरीश महाजन यांच्यासोबत भेट होणार असल्याची चर्चा आहे ना, होईल ना, आमची भेट तर घेणारच, मी कायम घेत राहील, त्यात काही विशेष नाही। खरं तर गिरीश महाजन संकटमोचक म्हणून ओळखले जातात, आता महायुतीसाठी ते काम करताय सांगतायत, त्यामुळे ते आपल्या माघारीच्या प्रयत्नात आहेत। त्यांनी आदेश दिला तर तुम्ही माघारी घेणार? ते काय बोलतील त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी सांगेन ना आपल्याला। आता काय सांगू मी त्यांच्याकडे फक्त आशीर्वाद घ्यायला जाणार आहे, या पलीकडे काही नाही। माऊंची माझी भेट नाही, गेले 8 दिवसापासून माझी त्यांची भेट नाही, त्यांची भेट घ्यायला मात्र जाईलच मी। आणि मी काय असं लपून छपून इलेक्शन करणारा माणूस नाही साहेब, उघड छाती ठोकपणे उभा आहे आणि छाती ठोकपणे पराभूत करणार आहे समोरच्याला।
जर गिरीश महाजनांनी सांगितलं युतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, तर ते काय, जर राजकारणात जर तरला अर्थ नसतो साहेब, जर तरला अर्थ नसतो. जशी परिस्थिती येईल त्याच्याप्रमाणे नंतर बोलू आपण. मी जरूर तुमच्याशी बोलेल जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा. थँक्यू सो मच. आपल्यासोबत नाशिक विधान परिषदेच्या रिंगणात उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे होते. दरम्यान त्यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे आज गिरीश महाजन यांची देखील भेट होणार आहे. या भेटीत काय होतं, नेमकी विधान परिषदेचं चित्र बदलतं का, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.